नमस्कार. गुंतवणूक विश्वामध्ये आपलं स्वागत आहे. आता बघा, एक चांगली कंपनी शोधणं हे नेहमीच एक मोठं आव्हान असतं. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराला दिशा दिली. गुंतवणुकीमधला हा एक अगदी नेहमीचा प्रश्न आहे, नाही का? स्वस्त दिसणाऱ्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे की एका उत्तम कंपनीमध्ये? कारण बऱ्याचदा काय होतं की स्वस्त शेअर्स अजून स्वस्त होत जातात आणि जे महाग वाटतायत ते शेअर्स अजूनच महाग होतात. मग निवडायचं तरी काय? जगातले सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे त्यांनी 1969 मध्ये हे वाक्य म्हटलं होतं. त्यांच्यावर दोन लोकांचा खूप जास्त प्रभाव होता. एक बेंजामिन ग्रॅहम आणि दुसरे फिलिप फिशर. आता बघा, बेंजामिन ग्रॅहम यांना तर जवळजवळ सगळेच ओळखतात. त्यांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक मानलं जातं. पण वॉरेन बफे यांच्या विचारांमध्ये जो एक मोठा महत्त्वाचा बदल झाला ना, त्यामागे होते फिलिप फिशर. खरं सांगायचं तर आज जर बफे यांना हाच प्रश्न पुन्हा विचारला तर कदाचित ते म्हणतील की हा वाटा आता 50-50% झाला. ह्या दोघांच्या विचारसरणीतला फरक काय आहे ते बघूया. ग्रहॅम यांचं सगळं लक्ष होतं किमतीवर, तर फिशर यांचं लक्ष होतं गुणवत्ता आणि वाढीवर. ग्रहॅम यांचा मंत्र होता, एक साधारण कंपनी चांगल्या किमतीत विकत घ्या. या उलट फिशर म्हणायचे, नाही, एक उत्तम कंपनी योग्य किमतीत खरेदी करा. आणि हाच तो महत्त्वाचा बदल होता, ज्यामुळे बफे यांनी फक्त स्वस्त कंपन्या शोधणं सोडून दिलं आणि आपलं लक्ष उत्तम कंपन्यांवर केंद्रित केलं. आता फिशर यांची जी सर्वात प्रसिद्ध आणि खरं तर सगळ्यात जास्त व्यावहारिक पद्धत आहे ना, ती पाहूया. याला ते स्कटलबट असं म्हणायचे. ही एक अशी पद्धत आहे जी आपल्याला ती माहिती मिळवून देते जी कंपनीचं मॅनेजमेंट तुम्हाला कधीच उघडपणे सांगणार नाही. तर हे स्कटलबट किंवा मराठीत म्हणूया कानुसा घेणे, हे नेमका आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनीच्या वार्षिक अहवालांच्या पलीकडे जाऊन जमिनीवर उतरून वेगवेगळ्या लोकांशी बोलून कंपनीची अगदी खोलवर चौकशी करणे. तर मग हा कानोसा घ्यायचा कसा? कोणाशी बोलायचं? जरा विचार करा. समजा तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गुंतवणूक करायची आहे. तुम्ही फक्त त्याचं मेन्यू कार्ड वाचाल का? अजिबात नाही. तुम्ही तिथे जेवलेल्या लोकांशी बोलाल, त्यांच्या स्पर्धकांना भेटाल आणि हो, त्यांना भाजी पुरवणाऱ्यांशी सुद्धा बोलाल. फिशर यांनी बरोबर हेच करायला सांगितलं. कंपनीचे स्पर्धक, त्यांचे ग्राहक, पुरवठादार, इतकंच काय तर माजी कर्मचारी, या सगळ्यांशी बोलल्यावर कंपनीचं खरं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. फिशर ही स्कटलबट पद्धत का वापरायचे? तर काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी. त्यांनी असे एकूण 15 मुद्दे सांगितले होते. पण आपण त्यातले काही सर्वात महत्त्वाचे गुणधर्म पाहूया, जे एका उत्तम कंपनीमध्ये असायलाच हवेत. फिशर यांचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता, कंपनीकडे अशी उत्पादनं आहेत का जी पुढची अनेक वर्ष विकली जातील आणि वाढतील? विचार करा, गुंतवणूक म्हणजे एक झाड लावण्यासारखं आहे. आपल्याला छोट्या कुंड्यांमधलं बोन्साय नकोय, आपल्याला हवंय शतकानुशतकेर वाढणारं एक मोठं वडाचं झाड. हीच ती दीर्घकालीन वाढीची क्षमता. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, कंपनीचा नफ्याचा दर म्हणजे प्रॉफिट मार्जिन चांगला आहे का? आणि हा दर इतका महत्त्वाचा का असतो? याचं कारण असं आहे की सातत्याने वाढणारा नफ्याचा दर हा कंपनीच्या अभेद्य शक्तीचा म्हणजे तिच्या मोठचा सर्वात मोठा पुरावा असतो. तो आपल्याला सांगतो की या कंपनीमध्ये असं काहीतरी खास आहे जे तिच्या स्पर्धकांकडे नाहीये. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोपार्ट नावाची कंपनी. बघा, 2014 मध्ये त्यांचा नफ्याचा दर 15% होता, जो खरं तर खूपच चांगला मानला जातो. पण आज तो तब्बल 33% आहे. हे म्हणजे विलक्षणच आहे. एका टिकाऊ आणि मजबूत नफ्याच्या दराचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे. आणि तिसरा, आपण कदाचित सर्वात जास्त दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा, कंपनीचं व्यवस्थापन आपल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करतं का? फिशर यांचा ठाम विश्वास होता की जे मॅनेजमेंट आपल्या चुका लपवतं ते उद्या मोठे घोटाळेही लपवू शकतं. पण जे मॅनेजमेंट चुका मान्य करून त्यातून शिकतं ते गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकतं. आणि तुम्हाला माहीतच आहे, विश्वास हाच कोणत्याही दीर्घकालीन भागीदारीचा पाया असतो. आता आपण फिशर यांच्या एका सर्वात वेगळ्या आणि खोल विचाराकडे वळूया. ते म्हणायचे की ह्या सतत बदलणाऱ्या जगात सर्वात सुरक्षित गुंतवणूक ती नसते जी स्वस्त मिळते, तर ती असते जी सतत वाढत राहते. या एका वाक्यात किती खोल अर्थ दडलाय नाही का? आजच्या जगात बघा, तंत्रज्ञान, ग्राहकांच्या आवडीनिवडी, स्पर्धा सगळं किती वेगाने बदलतंय. अशा परिस्थितीत जी कंपनी स्थिर राहण्याचा प्रयत्न करते ती खरं तर मागे पडते. म्हणूनच फिशर यांच्या मते वाढ ही केवळ पुढे जाण्याची संधी नाही, तर या स्पर्धेत टिकून राहण्याची गरज आहे. यालाच म्हणतात आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव. जी कंपनी सतत नवीन उत्पादन आणते, नवीन मार्केट शोधते, तीच कंपनी खऱ्या अर्थाने सुरक्षित असते.
म्हणजे बघा, वाढ, नवीनता आणि दीर्घकालीन सुरक्षा ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांची घट्ट जोडलेल्या आहेत. चला तर मग आता फिशर यांच्या ह्या संपूर्ण विचारसरणीला काही सोप्या आणि कृती करण्यायोग्य तत्वांमध्ये मांडूया. ही अशी तत्त्वं आहेत जी कोणताही गुंतवणूकदार आपल्या प्रवासात वापरू शकतो. तर फिशर यांच्याप्रमाणे गुंतवणूक कशी करायची याची 5 सोपी सूत्रं आहेत. पहिलं, उत्कृष्ट व्यवसाय शोधा ज्यांच्याकडे वाढीची मोठी संधी आहे. दुसरं, नुसते आकडे पाहू नका, तर स्कटलबट पद्धतीने कंपनीचा अगदी आतून बाहेरून अभ्यास करा. तिसरं, संयम ठेवा. चांगली कंपनी योग्य किमतीत मिळण्याची वाट बघावीच लागते. चौथं, पसारा वाढवू नका. तुमच्या मते ज्या 10-12 सर्वोत्तम कंपन्या आहेत, फक्त त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करा. आणि पाचवं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, शेअरच्या रोजच्या किमतीकडे पाहण्याऐवजी एका व्यवसाय मालकाप्रमाणे विचार करा. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपण गुंतवणूक शेअरच्या किमतीत करत आहोत की एका व्यवसायात? फिशर यांचा हाच दृष्टिकोन आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीवर पुनर्विचार करायला लावतो आणि खरं तर अधिक यशस्वी गुंतवणूकदार बनण्याच्या दिशेने हे खूप महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.